आम्ही जेव्हा शासनाला पाठपुरावा करतो आणि त्यावेळेस शासनाकडून फक्त आम्हाला आश्वासन फक्त आश्वासन भेटतं। किती वेळ शासनावरती विश्वास ठेवावा आणि खरंच त्यांच्याकडून या ठिकाणी जे रहिवासी आहेत त्यांना न्याय मिळेल का, ह्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सध्या आहोत। पंचशील नगरमध्ये 2016 साली या ठिकाणी 560 जणांना सदनिका वाटप झालेली आहे। सर्वात प्रथम 560 सदनिकापैकी 2016 पासूनच या ठिकाणी सदनिकाचं गळती लागलेली आहे आणि आत्तापर्यंत या ठिकाणी 500 घरं हे लिकेज आहेत। अक्षरशः लोकांना घरं असून सुद्धा लोक घरात राहू शकत नाही, एवढी बिकट परिस्थिती आहे। पण एकंदरीत लोकांचे जे घरधारक आहेत त्यांचा आम्ही आढावा घेतला। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पुन्हा आमच्या झोपडपट्टी आम्हाला परत द्या, तेच आम्हाला बरं होतं, कारण की आम्हाला इथे आणून कुठेतरी धोकादायक इमारतीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, कारण की त्याच्यामुळे आमचा जीव धोक्यात आहे, आमच्याबरोबर कुठेतरी छळ होतोय। यासाठीच मी वारंवार शासनाला पत्रव्यवहार करतोय की आमचं पुनर्वसन झालं नाही, आमचं खच्चीकरण झालेलं आहे, आमची झोपडपट्टीच बरी होती। आणि आत्ताचं जे आंदोलन आहे किंवा आत्ता जो मी या ठिकाणी जे उपोषणाला बसलेलो आहे हा एकटा पंचशील नगरचा विषय नाही आहे, हा संबंधित ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे आणि ज्या ठिकाणी ह्या पुनर्वसन होणार आहे हा त्यांच्यासाठी पण मी हा लढा लढतोय। जी फसवणूक आज शासनाने आमच्याबरोबर केलेली आहे ती फसवणूक भविष्यात त्यांच्याबरोबर होऊ नये, हा त्याच्यासाठी माझा लढा आहे। राजेजी, सर्वीकडे छळ होतोय, सर्वांना स्वप्न दाखवले जात आहेत, स्वप्नाचं घर प्रत्येकाचं असावं असं प्रत्येक घरधारकांचं स्वप्न असतं, हातावरती काम करणाऱ्यांचं स्वप्न असतं, पण आज ते स्वप्न धुळीत मिळताना दिसतंय, कारण की स्वप्न कुठेतरी एक स्वप्नच राहिलेलं आहे। अशा प्रकारे लोक जे वयोवृद्ध लोक आहेत आज त्यांची पिढी आज अशा त्रासांमध्ये ते बघू शकत नाही आहेत, काय सांगाल? बघा, आज सर्वसामान्य झोपडपट्टीमध्ये राहणारा व्यक्ती हा काय श्रीमंत नाही आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी घर असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या झोपडपट्टीचं पुनर्वसन होणं आणि त्याला इमारतीमध्ये घर भेटणं ह्याच्यापेक्षा मोठं कुठलं स्वप्न नाही आहे। कारण प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझ्या मुलाचं भविष्य काहीतरी घडावं, उज्ज्वल व्हावं, परंतु ह्या ठिकाणी जसं आमचं पुनर्वसन झालेलं आहे तर सर्व रहिवाशांच्या प्रत्येकाच्या आईवडिलांचं ह्या ठिकाणी त्यांना निराशा प्राप्त झालेली आहे, त्यांच्या स्वप्नाचा ह्या ठिकाणी भंग झालेला आहे। इतकं शासनाने ह्या ठिकाणी आम्हाला छळलेलं आहे आणि माझा हा लढा जो आहे हा शासनाच्या धोरणाच्या विरोधामध्ये आहे। शासन धोरण लावतं, नियम लावतात, अटी लावतात, परंतु त्याचं या ठिकाणी अंमलबजावणी होत नाही आणि त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो। आज ही इमारत जी आहे ना, या इमारतीमधील बरेच जे रहिवासी आहेत आणि सांगायचं म्हणजे महाराष्ट्रामधल्या मुंबईमधला जो मराठी माणूस आहे तो या ठिकाणी बेघर होत चाललेला आहे। आज या इमारतीमधील बऱ्याच लोकांनी राहते घर सोडून आज दुसरीकडे राहायला गेलेली आहेत, ही फार मोठी शोकांतिका आहे। शासनाने या ठिकाणी ह्या गोष्टीला गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। प्रत्येक व्यक्ती म्हणतो की मुंबईमधला मराठी माणसावरती अन्याय होणार नाही, दुसरा म्हणतो की मुंबईमधला महापौर हा मराठी माणसाला होणार। अरे पण जर ह्या मुंबईचा जर मराठी माणसावरती अन्याय होतोय, मुंबईमधला मराठी माणूस हा मुंबई सोडून बाहेर चाललाय, तर तुम्ही विकास कोणाचा करणार? मी अगोदरही उपोषण केलेलं होतं, त्या उपोषणाच्या वेळेला अधिकारी आलेले होते, त्यांनी तुम्हाला आश्वासन दिले, ते आश्वासन फक्त भूलथापा होते का?
बघा, मी सुरुवातीपासून या ठिकाणी मी शासनाशी पत्रव्यवहार करतोय. हे सगळे शासनाचे पत्रक आहेत. बारा सप्टेंबर 2022 पत्रक आहे. SRने सांगितले सर्व कामं करून घ्यायची लोकांची, नागरिकांची. दुसरं पत्रक आहे 3 जुलै 2024 पत्रक आहे. हे तिसरं पत्रक आहे 22 ऑक्टोबर 2024 पत्रक आहे. त्यानंतर 6 जानेवारीला मी या ठिकाणी उपोषणाला प्रथमतः बसलो होतो. 2 तासामध्ये या ठिकाणी विकासक आला आणि त्याने स्वतः हे लिहून दिलेलं आहे की एका महिन्यामध्ये मी सगळ्या इमारतीचे ज्या प्रॉब्लेम असतील त्या सगळ्या प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करतो. आणि हे स्वतः लेटर विकासकाने SRला दिलं. SRला जी प्लॅनिंग अथॉरिटी SRला पत्रक दिलेलं आहे, परंतु विकासकाने ती कामं नाही केली. त्याच्यानंतर पुन्हा मला ह्याच ठिकाणी 21 मार्च 2025ला बसावं लागलं. पुन्हा मी 7 दिवस या ठिकाणी उपोषण केलं आणि पुन्हा मला ह्या ठिकाणी SRने पत्रक दिलंय, विकासकाला पत्रक दिलंय की 7 दिवसामध्ये पंचशील नगरमध्ये ज्या ज्या रहिवासी समस्या आहेत त्या लिकेज असेल, लिफ्ट असेल, फायरचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय, लोकांचे मीटर रूमचा विषय, पात्राचा विषय, लोकांच्या भाड्यासंदर्भातला विषय, जी लोक या ठिकाणी अजून लोकांना घरं नाही भेटली त्याचा विषय, आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे या बिल्डिंगमधला मुंबईतला पहिला विकासक आहे जो घरं पात्र झालीत त्यांची तो घरं अपात्र करतो. शासन एक ठिकाणी बोलत आहे की ह्या ठिकाणच्या झोपडपट्टीवासियांना घरं भेटली पाहिजे, आणि हा विकासक ज्या गोरगरिबांची घरं शासन पात्र करतं त्यांना हा विकासक अपात्र करतो. सरकार कोणाची? बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, महाविकास आघाडी सरकार असो या महायुती सरकार असो, सरकार बनवती ही जनता. जनता तुम्हाला नगरसेवक, आमदार, खासदार बनवते, आणि ज्यावेळेस तुम्ही सत्तेमध्ये येता त्यावेळेस तुम्ही त्या सर्व रहिवाशांचा, त्या जनतेला तुम्ही घात करता. तुम्हाला निवडून दिलंय लोकांच्या समस्येसाठी, लोकांच्या समस्येचं निर्वारण करण्यासाठी, परंतु ह्या ठिकाणी तुम्हीच लोकांना समस्येमध्ये अडकवतायत. तुम्हीच SRमध्ये फोन करून सांगतात की इकडच्या लोकांची कामं होऊन देऊ नका. मला प्रत्येक आमदार माहिती आहे, मला प्रत्येक खासदार माहिती आहे. जर लवकरात लवकर पंचशील नगरमधील रहिवाशांचा जर तोडगा निघाला नाही तर मी अशा लोकांची नावं या ठिकाणी उघड करेल की सरकारला सुद्धा कळेल की लोकांनी यांना निवडून दिलं कशासाठी. आता जे उपोषणाला आपण बसलेत, आता तरी यश भेटेल का? आणि तुम्ही माघार कुठल्याही भूलतापाला न पडता माघार घेणार आहात का? बघा, ह्या ठिकाणी मी तुम्हाला 5 लेटर दाखवलेत. म्हणजे गेल्या वेळेच्या माझ्या उपोषणाच्या वेळेस मला SRने लिहून दिलेलं आहे. त्याच त्यांनी सांगितलं की 7 दिवसात ही कामं झाली पाहिजे, पण कामं झालेली नाही. म्हणून मला पुन्हा आज ह्या ठिकाणी मला उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे 6 महिन्यानंतर. पण राजेशजी, आता काही दिवसावरती दिवाळी येऊन टेपलेली आहे, लोकांचे सणसुदी आहेत, आणि अशामध्ये आता तुम्ही उपोषणाचा कुठेतरी आवाज पुकारलेला आहे, काय सांगाल? बघा, तुम्हाला मी एक सर्वसाधारण गोष्ट सांगतो. या 2 गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याच्या आहेत. त्या म्हणजे एक लिफ्ट आणि एक म्हणजे फायर. ह्या दोन्ही गोष्टीचा ह्या ठिकाणी SRमध्ये भोंगळ कारभार झाला. अख्ख्या मुंबईतला हा मी भोंगळ कारभार तुम्हाला उघड करतो. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या जीवनातला जो मूलभूत गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा. जर निवाराच जर या ठिकाणी नीट असेल ना तर आम्ही प्रत्येक सण साजरा करू. प्रत्येक रात्र लोकांना झोपताना लोकांना हा प्रश्न पडतो की उद्या माझ्या हा बिल्डिंगचा स्लॅब मला झोपताना माझ्या डोक्यात पडेल का, मी जिवंत राहील का. एवढा हलगर्जीपणा का? प्रत्येक वेळेस मला या ठिकाणी SRने सांगितलेलं आहे की आम्ही ह्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करू, अद्यापही नाही केलं. कोण तुम्हाला रोखतं? 2 वेळेस वर्षा गायकवाड ताईंनी CO समोर या ठिकाणी आमची मीटिंग लावली. दोन्ही वेळेस त्यांनी
आम्हाला फक्त आश्वासन दिलं, परंतु न्याय नाही भेटला. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सर्व पुरावेत मी टिळकनगर पोलीस स्टेशनला दिलेले आहेत. फक्त मी वाट बघतोय की कधी आमच्या रहिवाशाला न्याय भेटतोय. आणि पुन्हा असा भोंगळ कारभार, पुन्हा असा मुंबईमध्ये कुठला प्रकल्प बनू नये ज्याने सर्वसामान्य जनतेचं जे स्वर्ग, का घराला मी स्वर्ग म्हणेल, हे स्वर्ग याचं नरकामध्ये रूपांतर होऊ नये. म्हणजे जी झोपडपट्टी जी आडवी होती ती ह्या ठिकाणी उभी गेली, असं उद्गार सन्माननीय उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. सरकारला ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही आडवी झोपडपट्टी तुम्ही उभी केलेली आहेत. कारण जेवढ्या समस्या झोपडपट्टीत नव्हत्या ना, तेवढ्या 100 पटीने समस्या आज या इमारतीमध्ये आहेत. आपण मागण्या जर पूर्ण झाल्या नाही आता यंदा या वेळेला तर काय पुढची भूमिका असेल तुमची? यावेळेस मी कुठल्याही भूल थापेला बळी पडणार नाही. जोपर्यंत ह्या ठिकाणी स्वतः विकासक लोकांसमोर, सर्व जनतेसमोर, रहिवाशांसमोर, विकासक एसआरएचे अधिकारी आणि ह्या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे महाराष्ट्र पोलिसांनी, अग्निशमन दलातील प्रामाणिक अधिकाऱ्यांनी, की ज्यांच्यामुळे आज मी हा लढा या ठिकाणी लढतोय. त्या सर्वांसमोर या ठिकाणी जनतेसमोर त्यांनी या ठिकाणी बोललं पाहिजे. अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांनी बोललं पाहिजे की ह्याच्या पुढे असा कुठलाही भोंगळ कारभार किंवा असा कुठल्याही लोकांच्या जीवाशी आम्ही खेळणार नाही. एका ठिकाणी अग्निशमन दलातील जे अधिकारी आहेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य सजीवांचा, नागरिकांचा ते जीव वाचवतात. आणि एका ठिकाणी काही भ्रष्ट अधिकारी आहेत जे त्यांच्या जीवाशी खेळतात.